उत्पादक टिकला तरच ती कारखानदारी टिकणार आहे. दरम्यान सरकारच्या निर्णयावर राजू शेट्टी, रविकांत तुपकर आणि सतेज पाटील काय म्हणतात तेही पाहूया. एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता यावर्षी अतिवृष्टीमुळं ऊसाचं उत्पादन सुद्धा एकरी 10 ते 12 टनानं घटलेलं आहे हे सरकारला माहिती आहे. म्हणजे अतिवृष्टीचा बाधित ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे. महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे. असं असताना टनाला 15 रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय. याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही, कारण सरकार हे कारखानदार धार्जिना झालेला आहे. राज्य सरकारला खऱ्या अर्थानं जर पूरग्रस्तांना मदत करायची असेल तर मला असं वाटतं की पुढचे 4 वर्ष एकाही आमदारांनी पगार घेऊ नये. सरकारी खर्चातून सगळ्या मंत्र्यांचं, आमदारांचं फिरणं सरकारी खर्चातलं बंद करावं आणि आमदारांचा जो 4 वर्षाचा पगार जमा होईल, प्रधान सचिवाचा, कलेक्टरचा यांचा जो पगार 4 वर्षाचा पूर्ण जमा होईल, हा पूर्ण पगार 4 वर्षाचा यांनी पूरग्रस्तांना दिला पाहिजे आणि 4 वर्ष स्वतःच्या खर्चाने यांनी आपलं रहाटगाडगं चालवलं पाहिजे असं मला वाटतं. आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे. तो अडचणीतनं त्याच्यावर परत हादीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न. आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, सोलापूर जिल्हा आहे, इथं ऊस उत्पादक आहे. ऊस त्यांचं पीक गेलंय, कदाचित एक 4-5 टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये. त्या 5 टनातले 15 रुपये तुम्ही काढून घेणार आहात का? म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर 15 रुपयाचा जिजिया कर हा मला वाटतं ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावते. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. प्रवरा उद्योग समूहानं 1 कोटी रुपये जाहीर केले तर भार शेतकऱ्यांवर येणार नाही. कारखान्याच्या व्यवहारातून ते